नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यशवी कशा यूट्यूब चॅनलवरती। 11 मार्च रोजी जो आपला सायन्स पार्ट 1 चा पेपर आहे त्यामध्ये जर तुम्हाला 40 पैकी 40 मार्क्स स्कोर करायचे असतील तर हा जो व्हिडिओ आहे ना खूप इम्पॉर्टंट असणार आहे। कारण तुम्हाला सांगणार आहे पेपरमध्ये कसे प्रश्न विचारले जातील ते तुम्हाला उत्तरांचेच सांगणार आहे। म्हणजे पूर्ण जो क्वेश्चन पेपर आहे विथ सोल्युशन तुम्हाला देतोय। पूर्ण डिटेलमध्ये क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह केलेला आहे। फक्त तुम्हाला काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर थोडं सुद्धा टाइम पास न करता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया आणि डायरेक्टली क्वेश्चन्सकडे जाऊया। आता चला आपण पाहूया आपला जो पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन 1A चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। म्हणजे तुम्हाला काय करायचं मित्रांनो ऑप्शन्स मित्रांनो म्हणजे एमसीक्यू वाला क्वेश्चन आहे 5 मार्क्स साठी। 5 मित्रांनो क्वेश्चन्स आहेत, प्रत्येकाला एक मार्क म्हणजे 5 एमसीक्यू आहेत, लक्षात घ्या। त्यामध्ये आता आपला पहिला प्रश्न पाहूया। पहिला प्रश्न आहे आपला इन मॉडर्न पिरियोडिक टेबल द नॉन मेटल्स आर फाउंड इन। नॉन मेटल्स मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये कुठे सापडतात तर लक्षात घ्या पी ब्लॉक ऑप्शन बी आहे ना तो मित्रांनो बरोबर असणार आहे, कारण पी ब्लॉक मध्ये मित्रांनो नॉन मेटल्स सापडतात। चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपल्या CuSO4 + Zn + ZnSO4 + Cu दिस इज डॅश डॅश टाइप ऑफ केमिकल रिएक्शन। म्हणजे तुम्हाला एक रिएक्शन दिलेलं आहे, ही जी रिएक्शन आहे ना ती कोणत्या टाइपची तुम्हाला सांगायचं आहे। लक्षात घ्या ही जी रिएक्शन आहे ती मित्रांनो डिस्प्लेसमेंट टाइपची म्हणजे आपला ऑप्शन ए करेक्ट असणार आहे डिस्प्लेसमेंट। लक्षात घ्या खूप सोपा क्वेश्चन आहे हा सुद्धा, 2 मार्क्स मी इथेच परफेक्ट करू शकता। त्यानंतर आपल्या थर्ड क्वेश्चन कडे जाऊया। थर्ड क्वेश्चन आहे आपला द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर इज। मित्रांनो इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट काय असतं वॅट। मित्रांनो म्हणजे आपला ऑप्शन सी वॅट हा बरोबर असणार आहे, लक्षात घ्या। त्यानंतर जाऊया आपल्या ऑप्शन क्वेश्चन नंबर 4 कडे वी कॅन सी द सन इवन व्हेन इट इज लिटल बिलो द हॉरिझॉन बिकॉज ऑफ। म्हणजे आपला जो सूर्य आहे तो खाली असताना पण आपल्याला पाहायला भेटतो, म्हणजे क्षितिजाच्या खाली असताना पण पाहायला भेटतो। तर ते कशामुळे पाहायला भेटतं तर लक्षात घ्या हे जे मित्रांनो कन्सेप्ट आहे ते मित्रांनो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणून आपल्याला पाहायला भेटतं। लक्षात घ्या म्हणजे ऑप्शन बी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे मित्रांनो त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे। त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 5 डॅश डॅश इज वन ऑफ द कंबस्टिबल कंपोनेंट ऑफ एलपीजी। लक्षात घ्या प्रोपेन जो मित्रांनो आहे तो मित्रांनो त्यामध्ये असतो एलपीजी मध्ये आणि तो मित्रांनो कंबस्टिबल कंपोनेंट आहे। त्यामुळे लक्षात घ्या 5 एमसीक्यू चे मित्रांनो तुम्हाला मी आन्सर सांगितलेले आहेत, तुमचे 5 मार्क्स तुम्ही इझिली फिक्स करू शकता। लक्षात घ्या आता त्यानंतर आपल्या क्वेश्चन 1B मध्ये क्वेश्चन 1B मित्रांनो आन्सर द फॉलोइंग क्वेश्चनचा क्वेश्चन आहे 5 मार्क्स साठी। यामध्ये पण तुम्हाला 5 एकदम शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात। आता तुम्ही पाहू शकता पहिला क्वेश्चन काय आहे राइट द कोरिलेशन। ब्रास दिलेला आहे त्याला मित्रांनो कॉपर अँड झिंक आणि मित्रांनो ब्रॉन्झला काय येणार आहे ब्रॉन्झला येणार आहे मित्रांनो कॉपर अँड टीन। मित्रांनो लक्षात घ्या टीन हे आन्सर असणार आहे त्याचं। त्यानंतर मित्रांनो आपला सेकंड क्वेश्चन राइट ट्रू ऑर फॉल्स बेन्झीन इज अन अरोमॅटिक कंपाऊंड। मित्रांनो याचा आन्सर आहे ट्रू, म्हणजे मित्रांनो जे बेन्झीन आहे ते मित्रांनो अरोमॅटिक कंपाऊंड आहेच, लक्षात घ्या। त्यानंतर आपला थर्ड क्वेश्चन फाइंड द ऑड वन आउट मायोपिया प्रिस्बायोपिया हायपरमेट्रोपिया आणि मित्रांनो रेटिना। मित्रांनो हे जे तिन्ही आहेत ना ते एका प्रकारे एक डिसऑर्डर म्हणजे आपले डिसीजेस आहेत आणि मित्रांनो रेटिना आपला बॉडी पार्ट आहे, म्हणजे आईच्या आतला एक बॉडी पार्ट असल्यामुळे मित्रांनो याचा आन्सर येणार आहे रेटिना। त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 4 व्हॉट इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन व्हेन अँगल ऑफ इन्सिडन्स इज 0 डिग्री। लक्षात घ्या अँगल ऑफ इन्सिडन्स जर 0 डिग्री असेल तर रिफ्रॅक्शनचा अँगल काय असेल तर मित्रांनो याचा आन्सर असतो 0 डिग्री, कारण मित्रांनो रिफ्रॅक्शनचा अँगल पण 0 डिग्रीच असतो ज्यास मित्रांनो अँगल ऑफ इन्सिडन्स 0 डिग्री असतो, लक्षात घ्या। त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 5 नेम 2 अप्लायन्सेस व्हिच वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट। भरपूर मित्रांनो आहेत जे मॅग्नेटिक प्रिन्सिपलच्या म्हणजे मॅग्नेटिक इफेक्टच्या प्रिन्सिपलवरती काम करतात, परंतु दोन तुम्हाला एक्झाम्पल सांगतो इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक फॅन हे दोन मित्र तुम्हाला लिहायचे आहेत। त्यानंतर आता जाऊया आपल्या लक्षात घ्या आपला क्वेश्चन 1B मध्ये तुम्ही 5 मार्क्स तुम्ही इझिली फिक्स करू शकता। व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स मध्ये तुम्ही इझिली तुम्हाला मी दाखवले आन्सर वगैरे सगळं सांगितलेलं आहे। त्यानंतर जाऊया आपल्या क्वेश्चन नंबर 2A कडे गिव्ह सायंटिफिक रिझन्स एनी 2 मित्रांनो 4 मार्क्स साठी। म्हणजे तुम्हाला जवळपास 3 क्वेश्चन दिलेले आहेत आणि मित्रांनो त्यापैकी 2 सोडवायचे 4 मार्क्स साठी, म्हणजे प्रत्येकी 2 मार्काचे क्वेश्चन। आता फर्स्ट क्वेश्चन आहे आपला सोडियम इज ऑलवेज केप्ट इन केरोसिन। म्हणजे सोडियमला केरोसिन मध्ये का ठेवलं जातं तुम्हाला गिव्ह सायंटिफिक रिझन द्यायचं आहे, लक्षात घ्या। आपल्या मित्रांनो याचा आन्सर असणार आहे केरोसिन कंटेन्स सोडियम ॲज अ हायली रिएक्टिव्ह मेटल सोडियम इंटरॅक्ट्स विथ वॉटर इन हायली एक्झोथर्मिक मॅनर इट हॅज अ स्ट्रॉंग रिएक्शन विथ वॉटर ऑन ऑक्सिजन इट कॅन जनरेट मच हीट व्हेन इट रिएक्ट्स विथ ऑक्सिजन अँड वॉटर वेपर इन द एटमॉस्फिअर टू प्रिव्हेंट दिस स्ट्रॉंग रिएक्शन इट इज थस स्टोर्ड ऑर मेंटेन इन केरोसिन। अशा प्रकारे 4 पॉईंट मध्ये आता लक्षात घ्या 2 मार्काचा क्वेश्चन आहे तुम्हाला 4 पॉईंट लिहिणे इम्पॉर्टंट आहे। अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचं तुम्ही इझिली 2 मार्क्स कन्फर्म करू शकता। त्यानंतर आपला सेकंड क्वेश्चन अ सिंपल मायक्रोस्कोप इज युज्ड फॉर ऑच रिपेअर्स। म्हणजे ऑच रिपेअर्स सिंपल मायक्रोस्कोप का वापरतात याचं मित्रांनो आन्सर द्यायचं तुम्हाला, लक्षात घ्या। फर्स्ट पॉईंट आहे आपला इन अ सिंपल मायक्रोस्कोप अ कॉन्वेक्स लेन्स विथ अ स्मॉल फोकल लेंथ इज युज्ड इट प्रोसेस व्हर्च्युअल इरेक्ट अँड बिगर इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट वी कॅन गेट 20 टाइम्स लार्जर इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट युजिंग अ सिंपल मायक्रोस्कोप हेन्स वॉच रिपेअर्स यूज सिंपल मायक्रोस्कोप वाईल रिपेअरिंग वॉचेस। अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर लिहायचं इझिली तुम्ही यामध्ये पण 2 मार्क्स कन्फर्म करू शकता। त्यानंतर आपला थर्ड क्वेश्चन आहे इट इज नेसेसरी टू मॅनेज द स्पेस डिब्रिज। लक्षात घ्या म्हणजे जे अंतराळामध्ये जे मित्रांनो कचरा आहे त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं काय आहे त्या मित्रांनो त्याचा आन्सर लिहायचं तुम्हाला। पहिला मित्रांनो आहे नॉन इसेन्शियल आयटम्स इन स्पेस सच बिट्स ऑफ लॉन्चर्स अँड सॅटेलाइट्स ऑर्बिटिंग द अर्थ आर प्रिपेअर टू ट्रॅश डिब्रिज कॅन इफेक्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट्स इट हॅज पोटेन्शियल टू क्रॅश विथ सॅटेलाइट्स और स्पेस क्राफ्ट डॅमेजिंग देम अँड रेंडरिंग देम इनऑपरेबल देअरफॉर इट इज वायटल टू मॅनेज द डिब्रिज। अशा प्रकारे तुम्हाला आन्सर द्यायचे। तिन्ही क्वेश्चनचे तुम्हाला मी स्क्रीनवरती व्यवस्थित सोल्युशन दाखवले आहेत, तुम्ही जर पाहिले असतील व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट देखील मारू शकता। त्यानंतर आपल्या नेक्स्ट क्वेश्चन आहे
क्वेश्चन 2B, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3. मित्रांनो 6 मार्क्ससाठी, म्हणजे तुम्हाला 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर लक्षात घ्या, त्यामध्ये मित्रांनो जवळपास तुम्हाला किती क्वेश्चन दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता. 5 क्वेश्चन दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला 3 क्वेश्चन सोडवायचे आहेत. आता 3 क्वेश्चन म्हणजे मित्रांनो प्रत्येकी 2 मार्कचे क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आहे, द अब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज 1.33. व्हॉट इज द वेलोसिटी ऑफ लाईट इन वॉटर. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, वेलोसिटी ऑफ लाईट इन वॉटर काढायचे आहेत. आपल्याला तुम्हाला काय करायचं, जेवढे गिवन गोष्टी आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. गिवन काय मित्रांनो, V1 आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि मित्रांनो तुम्हाला दिलेलं म्हणजे वेलोसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूमचे मित्रांनो तुम्हाला IC गिवन दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो N म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे 1.33. आणि तुम्हाला V2 काढायचा आहे. तर लक्षात घ्या, ह्याचा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो, फॉर्म्युला असतो N = V1/V2. तर लक्षात घ्या, V1/V2 म्हणजे पाहू शकतो तुम्ही 1.3 मित्रांनो 1.33 मित्रांनो N आहे. आणि मित्रांनो V1 काय आपलं 3 × 10⁸ डिवाइडेड बाय V2. आता V2 चा फॉर्म्युला काय होतो मित्रांनो, 3 × 10⁸ डिवाइडेड बाय 1.33. याचा मित्रांनो आन्सर येणार आहे V2 = 2.25 × 10⁸ मीटर पर सेकंड. अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर सोडवायचा आहे. व्यवस्थित तुम्हाला मी स्क्रीनवरती सोल्युशन दाखवलेलं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता किंवा व्हिडिओ पॉज करून ते जे व्यवस्थित वाचू शकता. त्यानंतर आपला सेकंड क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द गिवन क्वेश्चन्स. लक्षात घ्या, आपले क्वेश्चन्स काय आहेत, पहिल्यांदा फिगर तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. आईस आणि वेटची फिगर आपल्या टेक्स्टबुक मध्येच आहे. त्यामध्ये मित्रांनो आपलं पहिलं काय आहे की तुम्हाला ओळखायचं आहे, नेम द फिनॉमिनन शोन इन द फिगर. म्हणजे तुम्हाला जी घडलेली घटना आहे ती कोणती आहे, तर लक्षात घ्या ही रेग्युलेशन आहे. आणि त्यानंतर मित्रांनो ऑप्शन बी म्हणजे क्वेश्चन बी, डिफाइन द अबोव फिनॉमिनन. म्हणजे तुम्हाला डिफाइन करायचं आहे रेग्युलेशन म्हणजे काय. रेग्युलेशन इज द प्रोसेस बाय विच आईस ट्रान्सफर इनटू लिक्विड व्हेन प्रेशर इज अप्लाइड अँड देन रिटर्न्स टू आईस व्हेन द प्रेशर इज रिलीव्ड. अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर लिहायचं आहे. तुम्हाला मी सोल्युशन स्क्रीनवरती दाखवले आहे. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 3, आयडेंटिफाय द अबोव केमिकल रिएक्शन. तुम्हाला केमिकल रिएक्शन दिलेलं आहे, तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. आणि तुम्हाला ती आयडेंटिफाय करायची कोणती आहे. तर मित्रांनो आन्सर असणार आहे रेडॉक्स रिएक्शन आहे मित्रांनो ती. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला नेम द टाइप ऑफ रिएक्शन इन A अँड B. म्हणजे A मध्ये कोणती आहे आणि B मध्ये कोणती आहे. तर मित्रांनो A मध्ये कोणती आहे, रिडक्शन आहे. आणि मित्रांनो B मध्ये ऑक्सिडेशन आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे मित्रांनो. इझिली तुम्ही 2 मार्क्स कन्फर्म करू शकता. त्यानंतर आपला फोर्थ क्वेश्चन, रिअरेंज द कॉलम 2 अँड 3 सो ॲज टू मॅच द विथ द टेबल विथ द कॉलम 1. अशा प्रकारे मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला जो कॉलम 1 ला मॅच होईल असेल मित्रांनो तुम्हाला हे दोन्ही अरेंज करायचे आहेत. म्हणजे पाहू शकता तुम्ही आता पहिला आपला कॉलम 1 आहे काय ट्राइड आणि मित्रांनो ऑक्टिव्ह. आणि मित्रांनो ते कॉलम 2 मध्ये त्यांची इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि मित्रांनो कॉलम 3 मध्ये सायंटिस्टचं नाव दिलं आहे. आता तुम्हाला मॅच करायचे, कशा प्रकारे मॅच करू शकता तुम्ही. कॉलम मित्रांनो ट्राइड ला मित्रांनो असणार आहे ॲव्हरेज ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट्स. आणि मित्रांनो कॉलम 3 मध्ये असणार आहे डोबेरेंडर. आणि मित्रांनो ऑक्टिव्हला असणार आहे प्रॉपर्टीज ऑफ द 8 एलिमेंट आर सिमिलर टू फर्स्ट. मित्रांनो ते असणार आहे न्यूलन्स. अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर द्यायचे. स्क्रीनवरती व्यवस्थित तुम्हाला मी सोल्युशन दाखवलेलं आहे. त्यानंतर आपला 5th नंबरचा क्वेश्चन, डिफाइन द फॉलोइंग टर्म्स. त्यामध्ये मित्रांनो पहिलं आहे आपलं इस्केप वेलोसिटी. आणि मित्रांनो दुसरं आहे मित्रांनो फ्री फॉल. आता इस्केप वेलोसिटीची आपण डेफिनेशन पाहूया. द मिनिमल वेलोसिटी रिक्वायर्ड फॉर अन ऑब्जेक्ट टू ओव्हरकम द अर्थ डाउनवर्ड अट्रॅक्शन अँड इस्केप फॉरवर्ड इज नोन ॲज इस्केप वेलोसिटी. अशा प्रकारे तुम्हाला इस्केप वेलोसिटीची डेफिनेशन लिहायची. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर फ्री फॉल. Path of free fall is the term used to describe the movement of an object solely under the influence of gravity. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला फ्री फॉलची डेफिनेशन द्यायची आहे. लक्षात घ्या, आपण मित्रांनो 5चे 5 मित्रांनो क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आपल्याला 3 सोडवायचे होते, आपण पण 5 सोडवलेले आहेत. तुम्ही इझिली मित्रांनो 6 मार्क्स फिक्स करू शकता. त्यानंतर जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 5. मित्रांनो 15 मार्क्ससाठी. म्हणजे मित्रांनो प्रत्येक क्वेश्चन 3 मार्कचा आहे. लक्षात घ्या, आता पहिला क्वेश्चन आपण पाहूया. व्हॉट इन्फॉर्मेशन विल यू गेट फ्रॉम द गिवन रिएक्शन. म्हणजे तुम्हाला एक रिएक्शन दिलेलं आहे, तुम्ही रिएक्शन व्यवस्थित पाहू शकता. यातून तुम्हाला काय इन्फॉर्मेशन भेटली आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. लक्षात घ्या, ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगतो पहिल्यांदा, ही जी रिएक्शन आहे ना ती मित्रांनो कोणत्या टाइपची आहे, ती मित्रांनो डिकम्पोजिशन रिएक्शन आहे. आणि मित्रांनो यातून तुम्हाला काय इन्फॉर्मेशन भेटलेलं आहे, व्हेन लाइमस्टोन इज हीटेड कॅल्शियम ऑक्साइड अँड CO2 आर प्रोड्यूस्ड, व्हेन कार्बन डायऑक्साइड गॅस इज फेड थ्रू फ्रेशली प्रिपेअर्ड लाइम वॉटर इनसॉल्युबल कॅल्शियम कार्बोनेट अँड वॉटर आर प्रोड्यूस्ड. इन दिस प्रोसेस लाइम वॉटर बिकम्स मिल्की. आणि मित्रांनो तिसरा आहे मित्रांनो, इट इज अन एक्झोथर्मिक रिएक्शन. कारण मित्रांनो डेल्टा पण आहे, त्यामुळे मित्रांनो एक्झोथर्मिक रिएक्शन पण आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे. 3 पॉईंटमध्ये 3 मार्काला आहे, त्यामुळे तुम्ही इझिली यामध्ये 3 मार्क्स स्कोर करू शकता. त्यानंतर ऑब्झर्व द फॉलोइंग रे डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. मित्रांनो तुम्ही जे डायग्राम आहे ती व्यवस्थित एकदा पाहून घ्या. आणि मित्रांनो लक्षात घ्या, आयडेंटिफाय द इन्स्ट्रुमेंट शोन इन द डायग्राम. आता मित्रांनो कोणते इन्स्ट्रुमेंट आहे, तर मित्रांनो कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे. त्यानंतर मित्रांनो व्हॉट इज द कंबाइंड इफेक्ट ऑफ 2 लेन्सेस. मित्रांनो कंबाइंड इफेक्ट काय आहे मित्रांनो, द कंबाइंड ऍक्शन ऑफ द 2 लेन्सेस प्रोड्यूस हायर मॅग्निफिकेशन. हायर मॅग्निफिकेशन मित्रांनो याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर मित्रांनो सी, राईट द यूज ऑफ अबोव इन्स्ट्रुमेंट. मित्रांनो याचा यूज काय आहे, इट इज यूज्ड टू मॉनिटर ब्लड कॉर्पिस्कल्स प्लांट अँड एनिमल सेल्स ॲज वेल एज मायक्रोब्स सच एज बॅक्टेरिया. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे. 3 क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो, तुम्ही व्यवस्थित पाहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट मारा, परंतु तुम्हाला नक्कीच परफेक्ट करा. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 3, रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. म्हणजे तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि तो तुम्हाला वाचून मित्रांनो त्याच्या खाली क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. खूप इझी क्वेश्चन. रेनबो इज अ ब्युटिफुल नॅचरल फिनॉमिनन. इट इज कंबाइंड इफेक्ट ऑफ डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. इट कॅन बी सीन मेनली आफ्टर रेनफॉल.
Small droplets of water act as small prisms. When light rays from the sun enters these droplets, it gets refracted and dispersed. Then there is internal reflection, and after that once again the light gets refracted while coming out of the droplet. All these three processes together produce the rainbow. अशा प्रकारे मी तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि तो म्हणतो त्याच्या खाली तुम्हाला क्वेश्चन पाहायला भेटतात. एक क्वेश्चन आहे, विच थ्री मेजर फिनॉमिना आर रिस्पॉन्सिबल फॉर रेनबो फॉर्मेशन, म्हणजे कोणते तीन फिनॉमिनन्स आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत. तर पाहू शकता तुम्ही डिस्पर्शन, इंटर रिफ्लेक्शन आणि मित्रांनो रिफ्रॅक्शन हे त्याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर आपला क्वेश्चन बी, हाऊ डज रिफ्रॅक्शन टेक प्लेस. रिफ्रॅक्शन कशा प्रकारे टेक प्लेस करतं लक्षात घ्या. वेन अ रे ऑफ सनलाइट रिचेस अ वॉटर ड्रॉपलेट इट इज रिफ्रॅक्टेड ॲज द मीडियम ट्रान्सफॉर्म्स फ्रॉम एअर टू वॉटर. अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर लिहायचा. आणि त्यानंतर थर्ड क्वेश्चन, ड्रॉ अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ रेनबो प्रोडक्शन. खूप मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तुम्हाला डायरेक्टली स्क्रीनवरती मित्रांनो तुम्हाला मी ह्याची जी डायग्राम आहे ती तुम्हाला पाहायला भेटत आहे. काहीच प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट मारा आणि त्याचा आन्सर समजून घ्या. त्यानंतर आपला फोर्थ नंबरचा क्वेश्चन, फ्रॉम द एलिमेंट्स ऑफ सेकंड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल गिवन बिलो आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे मित्रांनो, मॉडर्न पिरियडिक टेबल मधले सेकंड पिरियड मधले एलिमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्हाला मित्रांनो खाली जे क्वेश्चन्स आहेत ते सोडवायचे आहेत. आता तुम्ही पाहू शकता लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, फ्लोरीन आहे, निओन आहे. आता लक्षात घ्या, आपला पहिला क्वेश्चन पाहूया. नेम द एलिमेंट्स इन विच बोथ द शेल्स आर कम्प्लीटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, कोणते असे मित्रांनो एलिमेंट्स आहेत जे मित्रांनो जे शेल्स आहेत ते कम्प्लीट फिल आहेत मित्रांनो इलेक्ट्रॉन्स नाही. तर लक्षात घ्यायचा आन्सर असणार आहे निऑन. मित्रांनो निऑन याचा आन्सर आहे. त्यानंतर ऑप्शन क्वेश्चन बी, नेम द एलिमेंट विच हॅज सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बोथ द शेल्स. मित्रांनो याचा आन्सर असणार आहे बेरिलियम. आणि त्यानंतर मित्रांनो आपला थर्ड क्वेश्चन आहे, विच इज द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट इन दिस पिरियड. आता लक्षात घ्या कोणता असणार आहे, लिथियम. ह्याचं मित्रांनो तीन आन्सर. मित्रांनो तिन्ही क्वेश्चन तुम्हाला मी आन्सर व्यवस्थित सांगितलेले आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन, एक्सप्लेन ऑन विच फॅक्टर द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी डिपेंड्स. आता लक्षात घ्या, याचं तुम्हाला मी आन्सर स्क्रीनवरती डायरेक्टली दाखवत आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता 3 पॉईंट मध्ये मी तुम्हाला आन्सर दिलेला आहे. तुम्हाला व्यवस्थित मित्रांनो व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट मारा आणि मित्रांनो हे आन्सर तुम्ही वाचू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. जास्त एक्सप्लेन करत बसत नाही, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्यापेक्षा तुम्हाला मी डायरेक्टली सांगितलेलं आहे, व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट मारा. त्यानंतर जातो आपल्या 6 नंबरच्या क्वेश्चनकडे, एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स. मेटलर्जी. मेटलर्जी मित्रांनो तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. तर लक्षात घ्या, मेटलर्जी म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ एक्सट्रॅक्टिंग प्युअर मेटल्स फ्रॉम द ओर्स फॉलोड बाय द फर्दर प्युरिफिकेशन युजिंग व्हेरियस प्रोसेसेस. मेटलर्जी रेफर्स टू द एंटायर प्रोसेस. अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर मित्रांनो ओर्स. ओर्स म्हणजे काय, ओर्स आर द मिनरल्स फ्रॉम विच मेटल्स कॅन बी प्रॉफिटेबली अँड कन्व्हिनियंटली मायनड. मित्रांनो एक्झाम्पल्स काय, बॉक्साइट आहे आणि मित्रांनो सिन्नाबार आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपली थर्ड आहे गँग्यू. ओर्स आर कंपोज्ड ऑफ मेटल कंपाउंड्स अँड इम्प्युरिटीज सच ॲज सॉइल, सँड अँड स्टोनी मेटल. दिस कंटेमिनंट्स आर नोन ॲज गँग्यू. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे. तिन्हीचे मित्रांनो तुम्हाला मी आन्सर व्यवस्थित सांगितलेलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मित्रांनो आता लक्षात घ्या 7 नंबरचा क्वेश्चन, गिव्ह द नेम्स ऑफ द फॉलोइंग सॅटेलाइट सिरीज डेव्हलप्ड बाय इंडिया. लक्षात घ्या, तुम्हाला मित्रांनो सॅटेलाइट सिरीजची नावं लिहायची आहेत. पहिले मित्रांनो त्यामध्ये सॅटेलाइट सिरीज ऍक्टिव्हली वर्किंग इन द फील्ड ऑफ टेलिकम्युनिकेशन, टेलिव्हिजन अँड मेट्रोलॉजिकल सर्व्हिसेस. हे मित्रांनो आन्सर आहे इनसॅट आणि मित्रांनो जीसॅट. हे मित्रांनो 2 आन्सर आहेत याचे. त्यानंतर आपला क्वेश्चन बी, सॅटेलाइट सिरीज स्पेशली वर्किंग इन द फील्ड ऑफ एज्युकेशन. म्हणजे एज्युकेशन फील्डमध्ये कोणते सॅटेलाइट सिरीज वर्क करते, तर मित्रांनो याचा आन्सर आहे एड्युसॅट. त्यानंतर मित्रांनो आपला थर्ड आहे सॅटेलाइट सिरीज टू एक्झॅक्टली लोकेट पोझिशन ऑफ एनी प्लेस ऑन अर्थ सरफेस. मित्रांनो लोकेशनसाठी कोणतं वापरलं जातं, तर मित्रांनो IRNSS. अशा प्रकारे मित्रांनो आन्सर असणार आहे. तिन्ही क्वेश्चनचे तुम्हाला मी आन्सर व्यवस्थित सांगितलेले आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. स्क्रीनवरती पण दाखवते. 8 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन्ड बाय एनॅमलेस बिहेवियर ऑफ वॉटर. लक्षात घ्यायचा आन्सर कशा प्रकारे लिहू शकतो तुम्ही, इफ वी हिट वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सियस टू 4 डिग्री सेल्सियस इट कॉम्प्रेसेस रादर दॅन एक्सपांडिंग at 4 degrees Celsius. Its volume is the smallest because to contraction water expands it is heated further causing its density to decrease. Water behaves abnormally between temperatures 0 degree Celsius and 4 degree Celsius. अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे, एनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर. मित्रांनो लक्षात घ्या. त्यानंतर आपला बी आहे, एक्सप्लेन द रोल ऑफ एनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर इन प्रिझर्विंग ॲक्वॅटिक लाईफ इन कोल्ड क्लायमेट. लक्षात घ्यायचा आन्सर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. 6 पॉईंट मध्ये आहे. 3 मार्कचा क्वेश्चन म्हणजे तुम्हाला 6 पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. व्यवस्थित तुम्ही वाचू शकता, स्क्रीनशॉट मारा, व्हिडिओ पॉज करा, काहीच प्रॉब्लेम नाही. चला मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी वन. मोस्ट इंपॉर्टंट क्वेश्चन मित्रांनो 5 मार्क्ससाठी विचारला जातो. यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन दिले असतात. तुम्ही पाहू शकता 2 क्वेश्चन दिले असतात आणि त्यापैकी तुम्हाला एक सोडवायचा आहे. तर लक्षात घ्या, मोस्ट इंपॉर्टंट क्वेश्चन आहे. लक्षात घ्या, आपण डायरेक्टली पाहूया. क्वेश्चन 1 आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. म्हणजे तुम्हाला एक डायग्राम दिलेला, ही डायग्राम तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. ह्या डायग्रामला मित्रांनो तुम्हाला ऑब्झर्व करायचं आणि त्याच्या खाली तुम्हाला क्वेश्चन सोडायचे. तर पहिल्यांदा मित्रांनो पाहू शकता तुम्ही क्वेश्चन ए आहे मित्रांनो आपला,
आयडेंटिफाय द अबो डायग्राम, म्हणजे डायग्राम कोणती आहे मित्रांनो, जी डायग्राम आहे ती इलेक्ट्रिक जनरेटरची डायग्राम आहे. आणि त्यानंतर राईट द प्रिन्सिपल ऑन विच द अबो अप्लायन्स वर्क्स, म्हणजे हा जे अप्लायन्स आहे इलेक्ट्रिक जनरेटर आहे कोणत्या प्रिन्सिपलवरती वर्क करतो तुम्हाला सांगायचं आहे. लक्षात घ्या, ह्याचा आन्सर असणार आहे अँड इलेक्ट्रिक जनरेटर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड इलेक्ट्रिक जनरेटर्स कॉइल जनरेट्स अ करंट व्हेन इट्स रोटेट इन मॅग्नेटिक फील्ड द इंड्युस्ड करंट देन पासेस थ्रू द सर्किट कनेक्टिंग टू द कॉइल. अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित आन्सर लिहायचं आहे. इझिली तुम्ही यामध्ये 1 मार्क मिळवू शकता. परत हा वरचा 1 मार्कसाठी, हा 1 मार्कसाठी. आता दुसरा आपला जो आहे तो 2 मार्कसाठी आहे. राईट द वर्किंग ऑफ द अबो अप्लायन्स. मित्रांनो तुम्ही पाहू शकता वर्किंग कशा प्रकारे, व्हेन द ॲक्सल इज रोटेटेड बाय मशीन फ्रॉम द आउटसाइड द कॉइल ABCD begins to rotate assuming the coil rotates clockwise as seen from side AD the branch AB moves higher while the branch CD moves downward. The induced current flow follows the path ABCD according to the Fleming's right hand rule. अशा प्रकारे मोठं आहे, म्हणजे वर्किंगचा आन्सर आहे. तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते. व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट मारा आणि व्यवस्थित वाचून घ्या. खूप इम्पॉर्टंट 2 मार्कला मित्रांनो वर्किंग विचारलेलं आहे. त्यानंतर राईट द यूज ऑफ अबो अप्लायन्स, म्हणजे जे अबो अप्लायन्स आहे ही जी वस्तू आहे ती कुठं वापरली जाते. लक्षात घ्या, दिस मशीन इज यूज्ड टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी, म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी मशीन वापरली जाते. असं तुम्हाला सिंपल आन्सर द्यायचे. तुम्ही इझिली यामध्ये 5 मार्क स्कोर करू शकता. तुम्हाला मी डायरेक्टली 5 क्वेश्चनचा आन्सर 4 क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मी दाखवलेला आहे. त्यानंतर आपल्या सेकंड क्वेश्चनकडे. रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. तुम्हाला पॅराग्राफ दिलेला आहे आणि तुम्हाला मित्रांनो क्वेश्चन सोडवायचे आहेत. कार्बन कंपाउंड्स कंटेन मेनी एलिमेंट्स. द एलिमेंट हायड्रोजन इज प्रेझेंट टू अ स्मॉलर और लार्जर एक्सटेंट इन मेजॉरिटी ऑफ कार्बन कंपाउंड्स. द कंपाउंड्स which contain carbon and hydrogen as the only 2 elements are called hydrocarbons. Hydrocarbons are the simplest and fundamental organic compounds. The smallest hydrocarbon is methane, formed by combination of 1 carbon atom and 4 hydrogen atoms. We have already seen the structure of methane. Ethane is one more hydrocarbon. Its molecular formula is C2H6. लक्षात घ्या. त्यानंतर the carbon compounds having double bond or triple bond between the 2 carbon atoms are called unsaturated compounds. The ethene and ethine are unsaturated hydrocarbons. The unsaturated hydrocarbons containing a carbon-carbon double bond are called alkanes. The unsaturated hydrocarbons whose structure contain carbon-carbon triple bond are called alkynes. Generally, the unsaturated compounds are more reactive than the saturated compounds. अशा प्रकारे तुम्हाला हायड्रोकार्बन्स वरती मित्रांनो तुम्हाला पॅराग्राफ दिलेला आहे. तुम्हाला खालचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आता पहिला क्वेश्चन आहे त्यामध्ये व्हॉट इज मीन्ड बाय हायड्रोकार्बन, म्हणजे हायड्रोकार्बन म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला मी डायरेक्टली मित्रांनो पॅराग्राफमध्ये पण दिलेलं आहे. तुम्हाला मी क्वेश्चन आन्सर सांगतो. हायड्रोकार्बन्स आर कंपाउंड्स दॅट एक्सक्लुझिव्हली इन्क्लूड द ॲटम्स कार्बन अँड हायड्रोजन. अशा प्रकारे तुम्हाला इझिली आन्सर लिहायचं आहे. त्यानंतर आपला बी क्वेश्चन, नेम द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन. सर्वात स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन कोणता आहे. अमंग हायड्रोकार्बन्स मिथेन इज द स्मॉलेस्ट. लक्षात घ्या, CH4 मिथेन याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर डिफाइन अनसॅच्युरेटेड कंपाउंड, याचं म्हणतो तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. अनसॅच्युरेटेड कंपाउंड्स आर कार्बन कंपाउंड्स विथ 2 कार्बन ॲटम्स जॉइंड बाय डबल और ट्रिपल बॉन्ड. अशा प्रकारे तुम्हाला इझिली आन्सर द्यायचं आहे. प्रत्येकी मित्रांनो 1-1 मार्कचे 3 क्वेश्चन तुम्हाला मी सांगितले. त्यानंतर आपला 4th नंबरचा क्वेश्चन, डिफरेन्शिएट बिटवीन अल्किन अँड अल्काइन. 2 मार्कचा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट. लक्षात घ्या, तुम्हाला डिफरेन्शिएट करायचं. तुम्ही डिफरन्स पाहू शकता. अल्किन्स आर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स विथ डबल कार्बन बॉन्ड्स. अल्काइन्स आर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स विथ दॅट हॅव ट्रिपल बॉन्ड बिटवीन कार्बन्स. अल्किन्स हॅव द जेनेरिक फॉर्म्युला CnH2n. आणि मित्रांनो अल्किन्स हॅव जेनेरिक फॉर्म्युला CnH2n-2. अशा प्रकारे तुम्हाला याचं डिफरन्स लिहायचं आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, हा जो पूर्ण क्वेश्चन पेपर आहे तो मित्रांनो बोर्ड 2024चा जुलैचा क्वेश्चन पेपर तुम्हाला डिटेलमध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे. आता मला माहिती आहे मित्रांनो तुम्ही नक्कीच सर्व जे आन्सर तुम्हाला समजले असतील. मित्रांनो तुमची तयारी पण भरपूर झाली असेल. तुम्हाला क्वेश्चनचं पॅटर्न समजलं असेल. हेच क्वेश्चन इतर असं नाहीये, हे पण येऊ शकतात. परंतु मित्रांनो याच्यावरती डिपेंड याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला भेटतील. तर मित्रांनो मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.